श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोध्याय श्री गणेशाय नम न लग्ने करणे तीर्थाटन हठयोगाधिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधना कारणे अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची वर्तता असता संसारी स्वामीपद आठवी अंतरी तयाते या भवसागरी निश्चय तारिती समर्था सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी आपुली व्हावी प्रख्याती हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छेने वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता कोणासी भाषण न करती कवणाचे गृहा न जाती दुष्टोत्तर जनताडिती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि मन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूपी येती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळवेढ्यात बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी 18 विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटक शय्या करून तियेवेरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी पटली खूण यती ईश्वरांश पूर्ण म्हणून सुखे शयन कंटक शय्येवरी केले अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडोनिया स्तविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपाघना भक्त पालका पाप ताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषिली येती वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधी आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहुणी हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे आकांता म्हणे घर बुडाले आधीच आम्ही निर्धन परी मोलमजुरी करून करीत होतो उपजीवन आता काय करावे बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसाराशी वेड काय लागले परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान ते होऊनी सावधान चित्ते देऊनी ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो दिसत सर्पमय पाहुनिया ऐशा परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेल ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीता एका सर्पावरी कुंडाळोनी सर्पात वरित सत्वर उचलो निघेत तव सर्व सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळे तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहाती त्यासी बोलत येतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोचिजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे असोत्व बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसोन जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र मन करोनी स्थिर सादर होऊनी ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोध्याय गोडाहा श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय।